दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटायचं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. आरोप प्रत्यारोप होत आहेत, गौप्यस्फोट होत आहेत आणि पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक तर अत्यंत चुरशीची बनलेली आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीने डॉक्टर प्रणिता भालके यांना उमेदवारी दिली. एक शिकलेला चेहरा डॉक्टर असणाऱ्या प्रणिता भालके या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला आव्हान देत आहेत इथं. आणि ही जी निवडणूक आहे या निवडणुकीला आता माजी आमदार प्रशांत परिचारक यांना आपल्या हातामध्ये घ्यावं लागलेलं आहे. ते दरवेळेस घेतात, मात्र यंदा भालके यांचं मोठं आव्हान आहे. कारण वक्तृत्व शैली आहे, त्यांचं काम आहे. अशा परिस्थितीमध्ये आता प्रशांत परिचारक हे स्वतः मैदानामध्ये उतरलेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये पदयात्रा काढतायत, बैठका घेत आहेत. काल एका बैठकीमध्ये बोलताना प्रशांत परिचारक यांनी गौप्यस्फोट केला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं की प्रणिता भालके आणि भगीरथ भालके हे आमच्याकडे आले होते आणि त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अगोदर, नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर आम्हाला भाजपमध्ये घ्या आणि उमेदवारी द्या अशी मागणी त्यांच्याकडे केली, म्हणजे परिचारकांकडे केली. परिचारकांनी सांगितलं विद्यमान आमदार समाधान आवताडे त्यांच्याकडे जावा. ते आवताड्यांकडे गेले. त्यानंतर आवताड्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांकडे जावा. ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे गेले आणि शेवटी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला. आणि जेव्हा ते फडणवीसांना भेटले खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही परत पंढरपूरला जावा आणि परिचारक मालकांना भेटा, असं त्यांनी काल सगळीकडे सांगितलं. आता निवडणुकीचं वातावरण आहे, सध्या चांगली चुरस आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार टसल आहे. अशा स्थितीमध्ये प्रशांत परिचारक यांनी प्रचाराची जी राळ उठवली आहे त्यामध्ये सुरुवातीलाच हा गौप्यस्फोट केला. परंतु हा गौप्यस्फोट अनेकांकरता, नव्या लोकांना गौप्यस्फोट वाटत असेल, परंतु भारतीय जनता पक्ष आणि स्वर्गीय भारतनाना भालके यांचे संबंध फार चांगले होते. 2004ला त्या अगोदर जेव्हा विठ्ठल कारखाना हा भारतानाच्या ताब्यामध्ये आला, तेव्हा नाना त्या काळामध्ये स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यावर काम करत होते. ते भाजपमध्ये सुद्धा त्यांनी खूप दिवस काम केलं, जनसेवा संघटनेतही काम केलं. 2004ची जी विधानसभेची निवडणूक झाली ही तिरंगी लढत झाली होती. तेव्हा स्वर्गीय राजभाऊ पाटील आणि स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक हे एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते आणि भारतनाना भालके हे शिवसेनेचे उमेदवार होते. ते भाजपमधनं शिवसेनेत गेले आणि त्यांनी धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवली होती. तेव्हा युती राज्यामध्ये शिवसेना भाजपची युती होती. भाजपचे कद्दावर नेते जे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अत्यंत निकटवर्ती, ज्यांना PM या नावाने संबोधायचं, ते स्वर्गीय प्रमोद महाजन हे स्वर्गीय भारतनाना भालकेंच्या प्रचाराकरता त्यावेळी 2004 मध्ये पंढरपूरला आले होते. टिळक स्मारक मंदिरात त्या प्रांगणामध्ये तिथं सभा झाली, भव्य सभा. आणि त्यावेळेस प्रमोद महाजन यांनी सांगितलं होतं की आगामी काळामध्ये पंढरपूरच्या राजकारणामध्ये भारत उदय होणार आहे. म्हणजे भारत भालके यांचा उदय, राजकीय उदय होणार आहे, हे भाकीत 2004 मध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी बोलून दाखवलं होतं जाहीर सभेमध्ये. आणि तसंच झालं. 2009ला जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघ झाला, तेव्हा भारतनाना भालके यांनी अपक्ष रेडालोसची उमेदवारी घेतली. ते अपक्ष होते, पण रेडालोस त्यांना पाठिंबा दिला होता. रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी, अनेक पक्ष त्यामध्ये होते. स्वाभिमान शेतकरी संघटना होती, रिपब्लिकन पार्टी होती, अनेक पक्ष त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्या रेडालोसनी पाठिंबा दिला. आणि 2009ला कोणतेही राजकीय नेते व्यासपीठावर नसताना स्टार प्रचारक होता भारतनानाच, आणि निवडणूक झाली आणि ती निवडणूक भारतनानांनी जिंकली 40,000 मतांच्या फरकाने आसपास. त्यावेळेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना इथं पराभव पचवावा लागला होता. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्यावर विश्वास ठेवून विजयसिंह मोहिते पाटील हे पंढरपूर मतदारसंघामध्ये आले होते, मात्र इथं त्यांना पराभूत व्हावं लागलं. आणि ती पराभूत होण्याची परिचारक गटाची जो सिलसिला होता तो पुढे अखंड चालू राहिला. जनतेतून पुन्हा विधानसभा त्यांना जिंकता आली नाही. 2014ला पंढरपूर मंगळवेढा ह्या विकासाकरता म्हणून, उपसा सिंचन योजनेकरता मंगळवेढ्याच्या भारतनानांनी तत्कालीन मुख्यमंत्री जे होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्फत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी घेतली आणि निवडणूक जिंकली. जेव्हा 2014ला सगळीकडे भाजपचं अत्यंत वातावरण राज्यामध्ये चांगलं होतं, सगळे पक्ष वेगळले, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यावेळेस 122 जागा भाजपच्या होत्या. अशा स्थितीत सुद्धा भारतनानांनी पंढरपूरची जागा ही काँग्रेसला जिंकून दिली.
आणि जेव्हा 2019चा निवडणुकीचा विषय आला त्याच्या अगोदरच प्रशांत परिचारक हे विधान परिषदेला उभारले. सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप म्हणजे तेव्हा ते महायुतीकडनं उभारले, अपक्ष होते ते. त्याच्या अगोदर 2014ला त्यांनी भारतनानांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली, ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं. ते पराभूत झाले, भारतनाना विजयी झाले होते. परत ते भाजपमध्ये गेले, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक त्यांनी लढवली आणि प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर निवडले गेले. त्यामुळे 2019च्या वेळी भाजपला इथून कोण उमेदवार असणार, भाजपचा किंवा महायुतीचा, यावर खूप मंथन सुरू होतं. आणि त्यावेळेस भाजपने स्वर्गीय भारतनाना भालके यांना आपल्या गळाला लावण्याचा खूप प्रयत्न केला, कारण ते विनिंग सीट होतं. भारतनाना प्रत्येक निवडणुकीला पक्ष बदलायचे पण जिंकून यायचे त्यावेळेस, कारण स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचं वय हे जास्त होतं, 80 पेक्षा जास्त वय होतं. आणि भाजपमध्ये 75 वर्ष किंवा 80 वर्षाच्या पुढच्या लोकांना उमेदवारी मिळत नाही, अशी स्थिती होती. तेव्हा परिचारक गटाने शेवटपर्यंत काहीच सांगितलं नव्हतं कोण उमेदवार असणार आहे म्हणून. तेव्हा भारतनाना भालके यांना भाजपमध्ये यावं भारतनानांनी, आणि मतदारसंघाच्या विकासाकरता सुद्धा भारतनानांची जायची तयारी तेव्हा दिसत होती. त्याच वेळी कल्याणराव काळे हे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लोकसभा निवडणूक 2019 झाली होती, तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. वाडीकोर्लीमध्ये मोठा कार्यक्रम झाला होता. स्वतः देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री झाले होते आणि कल्याणराव काळे हे भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे विठ्ठल परिवारातले बरेचसे नेते भाजपमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतनानांनी सुद्धा भाजपमध्ये यावं आणि ही निवडणूक लढवावी अशी भाजपच्याही लोकांची इच्छा होती, सगळी तयारी झाली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी टिळक स्मारक मंदिरामध्ये परिचारक गटाची बैठक झाली. खूप कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी खूप त्यावेळेस आग्रह केला. स्वतः सुधाकर पंत परिचारक या बैठकीला उपस्थित राहिले आणि त्या बैठकीमध्येच त्यांनी लोकांच्या भावना ओळखून सांगितलं की मीच निवडणूक लढवतोय. म्हणजे वयाच्या 85 वर्षात सुद्धा त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. खरं तर भाजपच्या इथिक्समध्ये ते बसत नाहीत, ते 80 वर्षाच्या पुढच्या तिकीट देत नाहीत. मात्र परिचारक गटाने प्रेस्टिज पॉईंट केला असावा खूप, आणि स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना ती उमेदवारी मिळाली. 2019ला देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष हे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यावर होतं, कारण विनिंग सीट होतं. 2009ला जिंकले होते, 14ला जिंकले होते, आणि 19ला सुद्धा त्यांच्याकरता वातावरण अतिशय चांगलं होतं हे सगळ्यांना दिसत होतं. आणि तेव्हा स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेता उभा असताना सुद्धा भारतनाना विजयी झाले, तेही चांगल्या मताने विजयी झाले. आणि तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. तेव्हा एकच पक्ष होता शरद पवारांचा, त्या पक्षात ते गेले, त्यांनी तिथली उमेदवारी घेतली. त्यावेळेस काँग्रेस पक्षाने सुद्धा ह्या मतदारसंघावर दावा सांगितला आणि शिवाजीराव काळुंगे यांनी इथून अर्ज भरला काँग्रेसचा, एबी फॉर्म त्यांच्याकडे होता. त्यावेळेस सुद्धा शिवाजीराव काळुंगे निवडणुकीच्या रिंगणात उभारले. त्यामुळे असं वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतामध्ये विभागणी होऊन भारतनाना पराभूत होतील आणि सुधाकर पंत परिचारक विजयी होतील. मात्र तसं झालं नाही. भाजपकडनं लढलेले स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजप आणि भालके यांचं असं काही फार वैरत्वाचं कधी हे नव्हतं, त्यांचे संबंध चांगले होते. जेव्हा देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे जे मंत्री असायचे त्यांचे सुद्धा भारतनानांचे संबंध चांगले असायचे. कारखान्यासंदर्भात ते त्यांना भेटायचे पण, कारण जेव्हा भारतनाना 2009 मध्ये निवडून आले होते तेव्हा राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं. मात्र ते रिडालसकडनं आले, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. अशोक चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. 2014 मध्ये सत्ता राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची बाजूला गेली, महायुती सत्ता आली, परत युती सत्ता आली, म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र आले. पुन्हा निवडून आधी निवडणूक वेगळे लढले, पुन्हा ते एकत्र आले. त्यावेळेस मुळे कारखाना असेल किंवा मतदारसंघाच्या विकासाकरता भारतनाना त्यांच्याशी संबंध चांगले ठेवावे लागत होते. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा आषाढीला इथं मुख्यमंत्री आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी भारतनानांनी त्यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला होता. तेव्हापासूनच चर्चा अशी सुरू होती या मतदारसंघामध्ये आता प्रशांत परिचारक विधान परिषदेवर गेले असल्यामुळं भारतनाना भालके यांना भाजपची उमेदवारी भाजप देईल आणि तिथून त्यांना तिकीट देऊन विजयी करेल. परंतु भारतनाना तशी काही म्हणजे विजयी होण्याकरता कुठल्या पक्षाची गरज नव्हती, पण भाजपची तेव्हा गरज होती. खूप चर्चा रंगली होती त्या काळामध्ये की भारतनाना भाजपमध्ये जाणार, चर्चा त्यांच्या बैठकाही होत होत्या. नंतर मात्र परिचारकांनी आपली भूमिका बदलल्यास सांगितलं गेलं आणि स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी उमेदवारी घेतली आणि ती निवडणूक झाली होती. आता हे कालपासून जो प्रकार चालू आहे की प्रणिता भालके आणि भगीरथ भालके हे देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचले, त्यांनी उमेदवारीची मागणी केली असेल. तसं तर भालकेंवर लक्ष हे महायुतीमधल्या सगळ्याच घटक पक्षांचं आहे. एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आहेत सध्याचे, मोठे नेते आहेत सर्वात, म्हणजे आमदार पण त्यांचे खूप आहेत राज्यामध्ये, त्यांची सुद्धा भेट भगीरथ भालके यांनी घेतली होती. असं म्हणण्यापेक्षा सोलापुरातून मंगळवेढा
एकनाथ शिंदे हेच भगीरथ भालके आणि बबनराव आवताडे यांच्या भेटीला गेले होते, सत्कार स्वीकारला होता. तेव्हापासून चर्चा होती की ते शिवसेनेचं उमेदवारी घेऊ शकतात. महायुतीमध्ये सुद्धा ही जागा ते मागू शकले असते, परंतु त्यांनी भाजपकडे जर उमेदवारी मागितली असेल, प्रशांत परिचारक म्हणतात त्या पद्धतीने, त्यात सुद्धा काही वावगं नाहीये. कारण भालके गटाने कधी पक्षीय आपलं राजकारण ठेवलंच नाही. त्यांचा पक्ष हा नाना हा त्यांचा पक्ष, जनता हा त्यांचा पक्ष, अशा पद्धतीने राहिले. आणि आता सुद्धा त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा, पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही नगर परिषद निवडणुका या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नावाखालीच ते लढवतात. कुठल्या पक्षाच्या चिन्हावर बॅनरवर ते लढवत नाहीत. कारण इथं गटातटाचं राजकारण आहे. स्थानिक राजकारणामध्ये अनेक पक्षांना, गटांना, तटांना एकत्र घेऊनच निवडणुका लढवाव्या लागतात. आणि स्वर्गीय भारताना भालके यांचं राजकारण असंच होतं. ते सगळ्यांना बरोबर घेत होते. विठ्ठल परिवार जो खुरला होता, दुभंगला होता, त्यांनाही त्यांनी एकत्र केलं, त्यांना सगळ्यांना संचालक पण केलं होतं. म्हणजे एकाच म्यानात अनेक तलवारी ठेवण्याचा प्रयोग सुद्धा नानांनी केला होता. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता जे काही ह्याच्यावरनं राळ उठली जाईल की बाबा प्रणिता भालके, भगीरथ भालके हे भाजपच्या नेत्यांना भेटत होते, पंढरपूरची उमेदवारी मागत होते, ती भाजपची सुद्धा गरज होती. भाजपला सुद्धा प्रत्येक ठिकाणी, भाजपला सुद्धा प्रत्येक नगर परिषदेची जिंकायची एक कमळ चिन्ह, म्हणून तर त्यांनी सामदाम दंडभेदाचा वापर करून सांगोल्यासारख्या ठिकाणी शेकापचा उमेदवार आपल्याकडे घेतलेला आहे. राजन पाटलांना भाजपमध्ये आणून मोहोळ आणि अनगरमध्ये आपली बाजू सुकर करून घेतलेली आहे. करमाळ्यात असू द्या, अक्कलकोटला असू द्या, अनेक ठिकाणी त्यांनी हे प्रयोग केलेले आहेत. अशा स्थितीमध्ये भगीरथ भालके यांनी भाजपमध्ये जावं, त्याकरता आता खासदार धनंजय महाडिक हे भालकेंचे अत्यंत निकटवर्ती आहे. स्वर्गीय भारताना भालके यांच्यापासून ते सगळे एकत्र काम करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत, असतील, परिचारक स्वतः सांगतायत आणि त्यांनी रुजवात पण घालतायत समोर कोणत्या वकिलांचं नाव घेऊन. त्यामुळे कदाचित ते भेटलेही असतील. परंतु निवडणुकीच्या अगोदर अशा अनेक घटना घडत असतात. हे पक्षाच्या अंतर्गत प्रश्न असतात, काही गोष्टी पडद्याआडच्या असतात. ते आता या निवडणुकीच्या निमित्ताने ओपन होत आहेत, हे मात्र निश्चित. नमस्कार.